नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या श्री स्वामी समर्थ विचार मालिकेच्या 6व्या दिवशी तुमचं खूप मनापासून स्वागत. आजचा विषय खूप खास आहे, कारण हा प्रश्न प्रत्येक भक्ताच्या मनात कधी ना कधी येतोच. तो प्रश्न म्हणजे, मी स्वामींची भक्ती करते, नामस्मरण करते, प्रार्थना करते, मग माझ्या आयुष्यात इतकी संकटं का येतात? मित्रांनो, हा प्रश्न खूप स्वाभाविक आहे. जेव्हा जीवनात सतत अडचणी येतात, प्रयत्न करूनही यश मिळत नाही, मनासारखं काहीच घडत नाही, तेव्हा मनात शंका येते, मी एवढं सगळं करत असूनही माझ्यासोबत असंच का होत आहे? पण याचं उत्तर समजलं तर तुमचा स्वामींवरील विश्वास आणखी दृढ होईल. संकट ही शिक्षा नसते, ती परीक्षा असते. सर्वात आधी एक गोष्ट समजून ते भक्तांना मजबूत बनवतात. संकट ही शिक्षा नसतात, ती एक परीक्षा असते. जशी शाळेत परीक्षा घेतली जाते तेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांचा अपमान करत नाहीत, तर त्याची क्षमता तपासत असतात. तसंच स्वामी आपल्या भक्ताची परीक्षा घेतात. ते पाहतात की तुमचा विश्वास परिस्थितीनुसार बदलतो का, तुमची श्रद्धा फक्त सुखात आहे का दुःखातही टिकते. सोनं तापवल्यावरच चमकतं. एक सुंदर उदाहरण पाहूया. सोनं जेव्हा जमिनीतून बाहेर येतं तेव्हा ते तसंच चमकत नाही. त्याला आगीत तापवलं जातं, घासलं जातं, शुद्ध केलं जातं, तेव्हाच त्याला खरं तेच प्राप्त होतं. तसंच भक्तांचं आयुष्य आहे. संकट ही ती आग आहे जी तुम्हाला आतून शुद्ध करते. ती तुमच्यातील भीती काढून टाकते, कमकुवतपणा दूर करते आणि तुम्हाला अधिक शक्तिशाली बनवते. प्रत्येक संकट काहीतरी शिकवून जातं. तुमच्या आयुष्यात जे काही घडतं त्यामागे काही ना काही कारण असतं. कधी संकट तुम्हाला संयम शिकवतं, कधी लोकांची खरी ओळख करून देतं, कधी स्वतःची ताकद दाखवतं. अनेक वेळा आपण संकटानंतर मागे वळून पाहतो आणि लक्षात येतं, जर ती वेळ आली नसती तर मी इतकी मजबूत झाले नसते. एक भक्ताची कथा बघूया. एक भक्त खूप श्रद्धेने स्वामींची सेवा करायचा, पण त्याच्या आयुष्यात अचानक खूप संकट आली. व्यवसायात तोटा झाला, घरात तणाव वाढला, आरोग्य बिघडलं. तो खूप खचला. एक दिवस तो स्वामींच्या मूर्तीसमोर बसला आणि रडत म्हणाला, स्वामी, मी तुमची भक्ती करतो, मग माझ्यावर इतकी संकट का? त्या रात्री त्याला स्वप्नात स्वामी दिसले. स्वामी म्हणाले, तुला तोडण्यासाठी नाही, घडवण्यासाठी परीक्षा घेतोय. हे ऐकून त्याचा दृष्टिकोन बदलला. त्याने संकटाकडे शत्रू म्हणून पाहणं बंद केलं, त्यांना शिकवण म्हणून स्वीकारलं आणि काही काळानंतर त्याचं आयुष्य पूर्ण बदललं. स्वामी संकटात सोडत नाहीत. मित्रांनो, जेव्हा संकट येतात तेव्हा आपल्याला वाटतं की आपण एकटे आहोत, पण खरं काय आहे माहीत आहे? संकटाच्या काळात स्वामी सर्वात जवळ असतात, कारण तोच काळ असतो जेव्हा भक्ताला त्यांच्या आधाराची सर्वाधिक गरज असते. तुम्हाला ते दिसणार नाहीत, पण त्यांचा हात तुमच्या पाठीशी असतो. संकटात काय करावं? तर जेव्हा कठीण वेळ येते तेव्हा 3 गोष्टी करा. एक म्हणजे घाबरू नका. परिस्थिती कितीही अवघड असली तरी शांत राहा. 2, नामस्मरण करा. मन अस्थिर झालं की फक्त म्हणा, श्री स्वामी समर्थ. हे नाव मनाला स्थिर करतं. 3 म्हणजे विश्वास ठेवा. हा काळ कायमचा नाही, स्वामी तुम्हाला यातून बाहेर काढतील. आजचा सर्वात मोठा संदेश लक्षात ठेवा. जर तुमच्या आयुष्यात संकट येत असतील तर त्याचा अर्थ असा नाही की स्वामी तुमच्यावर नाराज आहेत. उलट कदाचित ते तुम्हाला मोठ्या गोष्टीसाठी तयार करत आहेत, कारण मोठी कृपा येण्या अगोदर मोठी परीक्षा येते. आजचा संकल्प करूया. डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, स्वामी, माझ्या आयुष्यात कितीही संकट आली तरी तुमच्यावरचा माझा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. मित्रांनो, संकट ही शेवट नसतात, ती नव्या सुरुवात. तो उद्या तुमची ताकद बनेल. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा, कारण स्वामी भक्ताची परीक्षा त्याला कधीही हरू देत नाही. हा विचार आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन विचारासमवेत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.